मागा थांबली जरा पुढे. तर आता तुम्ही पाहू शकता देवीची मूर्ती संपूर्ण खाज्याची मेकिंग कशी केली जाते बघतोय. मला जमतंय का एकदा. हा आमचा मित्र बोक्या माझ्याबरोबर शाळेत होता. ती आहे देवीची जी मूर्ती आहे ती सजवलेली आहे, दागिने घातलेले आहेत. तर नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की आमच्या गावची जत्रा आहे आणि गावची जत्रेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आता सगळे मानकरी मंडळी इथे जी आमच्या घरामध्ये जी उत्सव मूर्ती आहे देवीची ती नेण्यासाठी, देवळापर्यंत नेण्यासाठी जमलेले आहेत. तसेच वाजंत्री पण आलेले आहेत आणि आता वाजत गाजत देवाची उत्सव मूर्ती आम्ही थोड्याच वेळात मंदिराकडे नेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला मंदिरामध्ये कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो याबद्दल पण तुम्हाला मी दाखवणार आहे. झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने देवीची मूर्ती आता आमचा भाऊ बाबू याने हा घेणार आहे. टोपी झाला पुढे. तर तुम्ही आता पाहू शकता इथं आम्ही वाजत गाजत देवीची उत्सव मूर्ती आहे ती मंदिरापर्यंत नेत आहोत आणि सगळे मानकरी मंडळी पण त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. तर मगाशी तुम्ही पाहिलं होतं की देवीची जी उत्सव मूर्ती होती ती आमच्या घराकडून मंदिरापर्यंत आणलेली आहे आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग होता तो आम्ही दाखवू शकलो नाही कारण त्याच्यामागे काही धार्मिक कारणं आहेत. त्याच्यामुळे तो आम्हाला स्किप करावा लागला कारण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याच्यामुळे तो भाग मी तुमच्यापर्यंत दाखवू शकत नाही. आता रात्र झालेली आहे आणि मंदिर परिसर असा एकदम दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालेला आहे. दुकाने सजलेली आहे. एखाद्या शहरालाही लाजवेल अशा प्रकारचा मंदिर परिसर आपल्याला दिसतोय. तर आपण पाहूया कशी दुकानं सजलेली आहेत. सूर्य मावळतो आणि जत्रेच्या परिसरात रात्रीचं जादुई रूप हळूहळू उतरू लागतं. मंदिराचा संपूर्ण परिसर दिव्यांच्या झगमगाटात न्हावून निघतो. प्रत्येक प्रकाश किरणात श्रद्धा, आनंद, भक्ती मिसळलेली दिसते. मंदिरात घुमणारा घंटानाद, अगरबत्तीचा दरवळ आणि देवाचा गजर क्षणातच मनाला अपार समाधान देऊन जातो. आजूबाजूला मांडलेली जत्रेची दुकानं, रंगीत खेळणी, देवाच्या प्रतिमा, फुलांचे हार आणि पारंपरिक वस्तूंनी संपूर्ण परिसर गजबजून जातो. खाजा भजीच्या दुकानातून गरमागरम तळणाचा सुगंध दरवळतो. खमंग भजी, चुरचुरीत खाजा जत्रेची खरी चव मनात साठवून ठेवतात. आणि अशातच मन नकळत मागे वळतं. बालपणात आई वडिलांसोबत देवाच्या दर्शनाला जाण्याच्या आठवणी, त्या निरागस श्रद्धेत एक वेगळं समाधान दडलेलं होतं. आजही तीच भावना आहे, तीच भक्ती आहे, फक्त काळ बदलला आहे. पण देवाप्रतीची आस्था आजही तितकीच खोल आहे. तर मंडळी, कोकणामध्ये जे मालवणी खाज आणि कुरमुऱ्याचे लाडू
यांचं एक मालवणी जत्रेमध्ये एक अविभाज्य असं एक नातं आहे. कारण या खाज्याला एक अनन्यसाधारण महत्व ह्या जत्रेच्या दिवसामध्ये येतं. कारण याच्यामध्ये जे वापरले जाणारे इन्ग्रेडियंट जे असतात ते गुळ आणि आलं. हे कारण जत्रा ही नॉर्मली थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये सुरू होते आणि रात्री या कडाक्याच्या थंडीमध्ये प्रिव्हेन्शन करण्यासाठी ही खाजं खाण्याची पद्धत आहे. आता ह्या ज्या कांड्या आहेत त्या बेसिक कांड्या आहेत, त्या फक्त बेसनच्या कांड्या आहेत, त्या तळलेल्या आहेत. आणि माझ्या पाठीमागे इथे एक गुळाचा पाक बनवला जातोय, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकंदरीत संपूर्ण खाज्याची मेकिंग कशी केली जाते ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. आता तुम्ही पाहू शकता इथे गुळ जे आहे ते गुळ मेल्ट केलं जात आहे. विश्वनाथ ते मेल्ट करतोय. त्याला उखाळा आला की नंतर मग त्या कांड्यावर टाकलं जाणार आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करणार आहेत त्यांना. तर अशा प्रकारे हे गुळ जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि आता ह्या कांड्यावर पसरवलं जाणार आहे आणि हे दोन जे आहेत लोक ते त्याला मिक्स करणार आहेत. मी पण होते ना. मी पण आता बघतोय एकदा कसं कसं हे होतंय ते. हा, बघतोय मला जमतंय का एकदा. सोन्यात ये बंद बघतोय. धर ये जवळ जवळ. आमचे भाऊ ढवळ हा, आता मनोज पण आता ट्राय करतोय. सोन्या पण ट्राय करतोय. ढवळ तो पण ढवळतोय. आता तीळ घालू रे. थांबा, एक काडी उचलतोय जरा थांब. असू दे असू दे असू दे. आता ही काडी बघू शकता किती गरम आहे. माझी जी टेस्ट आहे ना ती मस्त टेस्ट आहे, म्हणजे नॅचरल टेस्ट आहे ती. ह्याचं जे माप असतं, ह्याचं जे मेजरमेंट असतं, म्हणजे 10 किलोचा गुळ होता आणि 10 किलोच्या कांड्या, असं ह्याचं हे मेजरमेंट आहे. तर आता ह्याच्यानंतर आम्ही आता ह्याच्यावर ना व्हाईट तीळ आहेत ते टाकणार आहे, कारण व्हाईट तीळमुळे एक वेगळी चव येते. ह्याच्या मागचं ऍक्च्युली गुळ आणि जे आलं असतं ते उष्णवर्धक असतात. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये थंडीपासून प्रिव्हेन्शन होण्यासाठी हे खाजं जत्रेच्या दिवसामध्ये खाल्लं जातं. तर आता अशा प्रकारे खाजं तयार झालेलं आहे. थोडस गरम आहे, थंड झाल्यानंतर याला पॅकिंग करणार आहे. आता आपण याची टेस्ट बघूया कशी झाली आहे ते. सर्व अप्रतिम असं खाजं झालेलं आहे. महापुरुष हा आमचा मित्र बोक्या माझ्याबरोबर शाळेत होता. त्यामुळे हा पहिल्यापासून यांचं दुकान, ह्यांचं पहिल्यांदा ह्याचं पण दुकान होतं ना, चहा आणि भजी. भजी म्हणजे याचे बाबा, याचा दुसरा एक भाऊ आणि हा बोक्या आहे याचा. मस्त. तुम्ही पाहू शकता इथे जी मूर्ती आहे, देवीची जी मूर्ती आहे ती सजवलेली आहे, दागिने घातलेले आहेत. त्यानंतर आम्ही जी उत्सव मूर्ती होती ती सुद्धा तिचं सुद्धा मुकुट जे आहे ते पाषाणाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे देवीचं एक अद्भुत आणि आकर्षक रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे इथे. आता अशा प्रकारे भाविक यायला सुरुवात झालेले आहेत आणि देवीची जी ओटी असते ती भरली जाते. रात्री 12 वाजेपर्यंत देवीची ओटी भरण्याचं काम चालू असतं. त्याच्यानंतर देवाची पालखी निघते आणि त्याच्यानंतर दशावतारी नाटक असा हा भरगच्च कार्यक्रम या जत्रेच्या निमित्ताने कोकणामध्ये साजरा केला जातो. तर ह्याच्यानंतर जे जे कार्यक्रम होणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती सांगू, काही माहिती आहे ती तुम्हाला दाखवू. तर आता थोड्याच वेळात देवाची पालखी निघणार आहे. माझ्यासोबत माझा भाऊ आबू शिवराम सावंत सुद्धा आहे. आता पाहायची पालखी कशा प्रकारे असते ती. ढोल ताशांचा आवाज वाढतो. देवाची पालखी पुढे सरकते.
रोषणाईत न्हालेली पालखी, फुलाने सजलेली, भक्ताने वेढलेली, प्रत्येक पावलागणिक श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्साह दिसून येतो. लहानांच्या डोळ्यात कुतूहल, मोठ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि रात्रीच्या या क्षणात जत्रा फक्त उत्सव न राहता एक जिवंत आठवण बनते. ही फक्त जत्रा नाही, ही आहे आठवण, श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.